मनोज जरांगे यांना धमकी दिलेल्या आरोपींची पोलीस कोठडी मागणार, जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची माहिती। मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। अमोल खुने आणि दादा गरुड अशी आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींची पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। त्याचबरोबर जरांगे यांनी दिलेल्या व्हिडिओ पुरावे यांचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय। काल 2 संशयित आरोपी ताब्यात घेतले। जरांगे पाटलांच्या खुनाची त्यांनी कट रचला होता असा आरोप आहे। काय माहिती आहे? आम्हाला काल पहाटे जरांगे पाटील श्री मनोज जरांगे पाटील याच्या सहकारी कडून तक्रार अर्ज प्राप्त झाला होता धमकी देणे आणि कट रचण्याबद्दलचा। त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा गोंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। BNS कायद्याअंतर्गत कलम 55 आणि 61 अंतर्गत, आणि त्या अनुषंगाने अर्जामध्ये जो 2 नाव दिलेले होते दादा गरुड आणि अमोल खुने हे 2 आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे आणि पुढचा तपास आता त्यांना PCR ची मागणी करणार आणि पुढचा तपास करणार आहे। नाही, अजून आता अटक केलाच आहे ना, सकाळी अटक केला आहे। आता त्यांच्या PC साठी घेऊन जाणार आहे आणि ते PC मध्ये पुढचा सगळा तपास होतील। त्यांनी जी धमकी दिली ती कशा प्रकारे होती? फोनवर होती का कशावर? आरोप असा आहे की त्यांनी कट रचला। काही त्यांनी व्हिडिओज वगैरेमध्ये कन्फेशन दिलेला आहे अंतरवालीमध्ये जाऊन। ती व्हिडिओज वगैरे सगळा विश्लेषण सुरू आहे आणि अजून खूप इनिशियल स्टेजमध्ये तपास आहे। पुढे तपासामध्ये कळेल सगळी गोष्टी। संविधान न्यूज।